नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्रातील लाखो उमेदवारांसाठी एक मोठी आणि चांगली सरकारी शासकीय भरतीची मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र सुरक्षा रक्षक बल म्हणजेच MSF भरती 2026 बाबत पुढील महिन्यामध्ये म्हणजेच ऑगस्टमध्ये मोठी भरती सुरू होण्याची शक्यता हे व्यक्त केली जात आहे. याची जाहिरात येणार आहे आणि या भरतीमध्ये 20,000पेक्षा जास्त जागा भरल्या जाणार असल्याचा दावा या पत्रकामध्ये करण्यात आला आहे. जे परिपत्रक आहे हे जारी झालं आहे, यामध्ये करण्यात आलं आहे. यामध्ये सर्वात मोठा मुद्दा म्हणजे मागील पोलीस भरतीमध्ये जे काही उमेदवार वेटिंग लिस्टमध्ये आहेत, या वेटिंग लिस्टमधील उमेदवारांना थेट संधी जी आहे हे MSFसाठी मिळू शकते, अशा पद्धतीचा हा मुद्दा आहे. तर जाणून घेऊयात सगळी माहिती. तत्पूर्वी नवीन असाल नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे महत्त्वाच्या भरतीबाबतच्या सगळ्या शासकीय भरतीच्या सगळ्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर MSF भरती 2026मध्ये एकूण किती जागा असू शकतात? संभाव्य पदसंख्या एकूण मोठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असून 20,000पेक्षा जास्त जागा यामध्ये भरल्या जातील आणि ही भरती प्रक्रिया ऑगस्टमध्ये सुरू होईल. पत्रकानुसार 20,000पेक्षा जास्त पदांसाठीची भरती प्रक्रिया हे राबवली जाऊ शकते असं सांगण्यात आलं आहे. म्हणजेच ही भरती महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या भरतीपैकी एक ठरू शकते, कारण जवळजवळ 20,000 जागा या भरतीमध्ये भरल्या जातील. यामध्ये पगार किती मिळेल? तर वेतन रचना जी आहे महत्त्वाच्या माहितीनुसार 21,000 ते 22,000 हे मूळ वेतन या भरती प्रक्रियेमध्ये असणार आहे. 18,000 ते 19,000 इन हँड पगार असेल. ड्युटी एकूण 8 तासाची असेल. वर्दी जी आहे शासनाकडून सरकारकडून दिली जाईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या वर्दीबरोबर सरकारी सेवेत काम करण्याचा मान सन्मान देखील या उमेदवारांना मिळणार आहे. जे कोणी उमेदवार सिलेक्ट होतील त्यांना मिळणार आहे. सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे पेपर न देता ही भरती प्रक्रिया जाहिरात जे आहे हे येणार आहे आणि पेपर न देता यामध्ये तुम्ही अर्ज करू शकता. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाहू शकता, जर तुम्ही 2024-25 पोलीस शिपाई भरतीमध्ये लेखी आणि ग्राउंड परीक्षा दिली असेल आणि पात्र होऊनही तुमची निवड झाली नसेल किंवा वेटिंग लिस्टमध्ये तुमचं नाव असेल, तर अशा उमेदवारांना MSFमध्ये थेट विचारात घेतलं जाऊ शकतं, असा दावा करण्यात आलेला आहे. असा मुद्दा यामध्ये स्पष्टपणे मांडण्यात आलेला आहे. आता कोणत्या उमेदवारांना संधी मिळेल? पात्रता जी आहे यामध्ये पाहिली तर पाहू शकता, मैदानी चाचणीतील 50% जास्त गुण असलेले उमेदवार, लेखी परीक्षेमध्ये 40% जास्त गुण असलेले उमेदवार, पण निवड न झालेले उमेदवार जे असतील ते सुद्धा, आणि वेटिंग लिस्टमधील असलेले उमेदवार यांना सुद्धा संधी मिळेल. तर अशा उमेदवारांना प्राथमिक पहिली जी शॉर्टलिस्ट आहे या यादीमध्ये संधी मिळण्याची शक्यता ही सांगितली जात आहे. थेट निवड ही कशी होऊ शकते ते सुद्धा पाहूयात. उदाहरणार्थ पाहू शकता, समजण्यासाठी एकूण 80-90 गुण, नवीन पेपर नाही, नवीन ग्राउंड नाही, म्हणजे थेट MSFची निवडीची शक्यता या उमेदवारांसाठी बनते. आणि फक्त उदाहरणार्थ दिलेली माहिती आहे. अंतिम निकष अधिकृत सूचनाची येईल त्यानुसार असणार आहे. उंचीची अट आणि मुलाखत तर पाहू शकता, यामध्ये उंचीची अट सुद्धा नसणार आहे आणि मुलाखत सुद्धा घेतली जाणार नाही. पण मित्रांनो, लाभार्थ्यांनो, त्याचबरोबर उमेदवारांनो, अधिकृत अधिसूचना आल्यानंतरनं या अंतिम अटी हे निश्चित होऊ शकतात. यामध्ये कोणताही बदल जो आहे जाहिरात आल्यानंतरनं होऊ शकतो. आता जाणून घेऊयात MSFची जी भरती प्रक्रिया आहे यामध्ये नोकरीचे फायदे काय काय आहेत. तर नियमित पगार, सरकारी वर्दी, कामाचा अनुभव, आर्थिक स्थिरता आणि अभ्यास करताना सुद्धा तुम्हाला बाकीच्या परीक्षांसाठी जर तुम्ही तयारी करत असाल नवीन पोलीस भरतीसाठी, तर यामध्ये सुद्धा तुम्हाला आधार जो आहे हा मिळणार आहे. MSF नोकरीचं करत असाल त्याचे तोटे सुद्धा आहेत. तुम्हाला सतत उभं राहून सिक्युरिटी गार्डचं काम जे आहे MSFचं हे करावं लागेल. ड्युटीमुळे थकवा येऊ शकतो. त्याचबरोबर पोलीस भरती किंवा इतर बाकी पोलीस भरतीची तयारी करत असाल स्पर्धा परीक्षांची, तर अभ्यासासाठी तुम्हाला कमी वेळसुद्धा मिळू शकतो. आता तुम्ही जर या सगळ्या माहिती असताना तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर कोणकोणती कागदपत्र ही तयार ठेवावीत? पोलीस भरतीचं गुणपत्रक म्हणजे पोलीस भरतीची थेट निवडीसाठी, मैदानी चाचणीचं गुणपत्रक, लेखी गुण, वेटिंग लिस्टमध्ये असला तर त्याचं स्टेटस,
आधार कार्ड, फोटो आणि प्रमाणपत्र हे आवश्यक आहेत. सरळ पोलीस भरतीमधून डायरेक्टली त्यामध्ये थेट निवडीसाठी हा ऑप्शन आहे. शेवटचा निष्कर्ष आहे यामध्ये जर पाहिलं तर पाहू शकता MSF भरती 2026 ही विशेषतः पोलीस भरतीतील वेटिंग आणि पात्र उमेदवारांसाठी मोठी संधी ठरू शकते. कारण त्यांना कोणत्याही पद्धतीची यामध्ये परीक्षा द्यायची नाही आहे, कोणतीही लेखी चाचणी नाही, कोणतीही शारीरिक चाचणी द्यायची नाही आहे. थेट त्यांच्या पोलीस भरतीच्या वेटिंग लिस्ट आणि पात्र गुणांच्या आधारे त्यांना संधी मिळू शकते. पेपर नाही, उंचीची अट नाही, थेट निवड हे सर्व दावे अधिकृत सूचना आल्यानंतर निश्चित होतील. सध्या हा फक्त मुद्दा आहे. अधिकृत जे ऑफिशियल नोटिफिकेशन जाहिरात जाहीर होईल यामध्ये याबाबतची स्पष्ट माहिती दिली जाईल. म्हणून आत्ताच तुमचे गुणपत्रक आणि वेटिंग स्टेटस जे आहे, तुम्ही जर वेटिंगमध्ये असाल पोलीस भरतीच्या मागच्या भरतीमध्ये तर वेटिंग स्टेटस तुमचं तपासून ठेवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.